तर आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम आम्ही ब्लॉग बनवतोय. अरे बा ब्लॉग यायला हां मलाच मन झालं. व्हेरी आफ्टर अ लॉंग टाईम आम्ही आज ब्लॉग घेते. तर आम्ही आज चाललो शॉपिंगला. अरे आमच्या घरात एका माणसाने नेहमीप्रमाणे धिंगाणा घातलेला आहे. आता ते कोण आहे ते समजलंच असेल. हे बघ आमचं बाळ बघा. तिला तर फिरायला एवढं आवडतं ना. आता म्हणजे आम्ही चाललोय आता शॉपिंगला. रक्षाबंधन शॉपिंग आम्ही नेहमीप्रमाणेच असतं आमच्या इथे. आणि आता आमच्या बाळाला पण स्वराची सवय झाली की स्वरासारखी रडते. तिच्या तोंडावर केस आहे. हां आमचा एक मेंबर वाढला आहे शॉपिंगसाठी. ती तर झोपून उठून फ्रेश होऊन सगळं तिचं झालं आणि ती आता चालली आहे. आणि आता ती परत झोपली आहे. आणि इथं आमच्याकडे एका माणसाने धिंगाणा लावला आहे. तुला केस आहेत ना? केस वर बांध ना मग. मला वाटलं तू कालसारखं पाणशी वाटतं. ती कसं दिसते वाटतं. काय माहिती. आणि पहिली गोष्ट तिची तब्येत ठीक नव्हती. जर आम्ही लोक सगळे ठरवलेलं की तिला आम्ही दवाखान्यात नेऊन घरी आणायचं. म्हणजे तिनेच काढलं की मग आपण डीमार्टला जाऊया ना राखी घ्यायला. हे बघा अगं माझे केस पडतात ना तिच्या तोंडावर वळवळ. तिचं हे जर टायमाचे नाटके झालेत स्वराची तर आमच्या प्रत्येक वेळी धिंगाणाच असतो. आम्ही कुठे जरी चाललो ना तर पहिला स्वराचा धिंगाणा आहे. असं कोणता दिवस जात नाही की स्वरा कुठं बाहेर जाताना धिंगाणा घालत नाही. रोजच्या रोज तिचा धिंगाणा असतो. फक्त संडेच्या दिवशी ती रडत नाही. कारण संडेच्या दिवशी कसं आमचे पप्पा घरी असतात ना. म्हणून पप्पाला दाखवते की पप्पा बघा मी किती गप्प बसते शांत आहे. मम्मी तुम्हाला उगाच सांगते म्हणून. हां अगं केस पाहिजे कशात अडकं. रात्री पण रडली तर मला ह्याच्यात झोपायचं म्हणून. घेऊन जायची एक.